अर्थातच गिरीश, तुमच्याकडे याचे अपडेट्स घेत राहू. मात्र तुम्ही आता सांगितलंय की जवळपास 10 ते 12 वेळेस भेट झालेली आहे. नेमक्या दोन्ही बंधूंची भेट केव्हा केव्हा झाली आहे त्यावरही एक नजर. 5 जुलैला मराठीच्या विजय मेळाव्यात एकत्र आले. 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट झाली. 27 ऑगस्टला शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची कौटुंबिक भेट झाली. 10 सप्टेंबरला राऊतांसह शिवतीर्थावर राजकीय चर्चा झाली. 6 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र आले. 12 ऑक्टोबरला मातोश्रीवर ठाकरे बंधूंचं स्नेहभोजन झालं. 14 ऑक्टोबरला निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ते पुन्हा एकत्र आले. 15 ऑक्टोबरला यशवंतराव चव्हाण सेंटरला एकत्र येत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 17 ऑक्टोबरला मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं आणि 1 नोव्हेंबरला सत्याच्या मोर्चात त्यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. आणि यानंतर ताजी भेट जर दोघांची सांगायची तर बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या वेळी तेव्हा शिवतीर्थावरच यांची पुन्हा एकदा भेट झाली होती. दोन्ही बंधू एकत्र आले होते. खरं तर आधी उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यांनी नमन बाळासाहेबांना केलं. त्यानंतर तिथे बसल्यावरती राज ठाकरे काही वेळानंतर आल्यावरती दोन्ही बंधू एकत्र बसले होते. त्यांच्यात तेव्हा देखील चर्चा झाली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा ही भेट होताना दिसते. उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होताना दिसतेय. खरं तर आगामी निवडणुका आहेत, जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे. त्या संदर्भातच आता या दोघांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होताना दिसते. उद्धव ठाकरे वेळोवेळी आपण पाहतोय की पुढाकार घेताना दिसत आहेत युती संदर्भात. तेही सकारात्मक आहेत. त्यांनी स्वतः नेहमी 2 ते 3 वेळास त्यांनी स्वतः सांगितलं की एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी आणि त्यानुसार उद्धव ठाकरे आता पुढाकार घेताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या भेटीचे सिलसिले वाढलेले आहेत आणि त्याचनुसार आता शिवतीर्थावरची अजून एक भेट 12वी भेट खरं तर ही आहे. शिवतीर्थावरती ही भेट होतीये. लाईव्ह दृश्य त्याची आपण पाहतोय जेव्हा उद्धव ठाकरेंची गाडी शिवतीर्थामध्ये गेली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.